हॅलो नमस्कार, मी आशा. माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे केळीची भाजी. तर तुम्ही बघू शकता मी इथं कच्च्या केळीची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी 6 ते 6 केळी घेतलेले आहेत. मी कच्च्या केळी घेतलेले आहे. त्यांचे दोघी बाजूंचे जे शेंड आणि खालचं जे हे असतं ते काढून टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे चाकूने एक चिरा मारून त्यांना व्यवस्थित सोलून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे या सर्व केळी सोलून घ्यायच्या. आमच्याकडे खूपच म्हणजे आवडते ही केळांची भाजी. उपवासाला वगैरे केळीचीच भाजी जास्त खातात. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं साबुदाणा वगैरे आणि शेंगदाण्यांचं कूट वगैरे टाकून ती बनवायची असते. तर खूप टेस्टी लागते. तुम्ही पण ही भाजी एकदा करून बघा. तर बघा माझे सर्व केळी सोलून झालेले आहेत आणि मी अशा प्रकारे त्यांना व्यवस्थित गोल काप करून घेतले त्यांचे आणि व्यवस्थित धुवून मग थोडंसं राई, जिरं, हळद, मिरची पावडर हे टाकून घेतलेलं आहे आणि नंतर त्याच्यात चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे. तर आज माझा कोणत्याही प्रकारचा उपवास वगैरे नाही आहे. मुलांना आवडते म्हणून मुलं म्हणत होते मम्मी केळीची भाजी बनवून दे. त्यासाठी मी इथं भाजी बनवली आहे. त्यासाठी मी राई, हळद सर्व वापरलेलं आहे त्याच्यामध्ये. तर बघा मी नाश्त्यासाठी ती भाजी टाकलेली आहे केळीची आणि ती भाजी होईल तेवढ्या तिकडे मी देवपूजा वगैरे सर्व उरकवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता माझी सकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे. तर आता तेवढं भाजी होईल तेवढ्यात असा विचार केला का देवपूजेचं एक काम तेवढं होऊन जाईल. नाहीतर मग देवपूजेला खूप जास्त वेळ होऊन जातो आणि सकाळी सकाळी देवपूजा जर का झाली तर घरातलं वातावरण खूप असं फ्रेश वाटतं. त्यामुळे मी आधी देवपूजेचं काम करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता एक साईडला एकदम स्लो फ्लेमवरती भाजी होत आहे. तेवढ्यात मी इकडे चहा बनवून घेतलेली आहे. तर आता मुलं पण झोपेतून उठलेले आहे. तर मी सर्वांची चहा सोबतच ठेवून घेतलेली आहे. तर बघा श्रद्धा, श्रेयाचा आणि रुद्रला काचेच्या ग्लासामध्ये चहा आणि दूध असं मिक्स करून देते मी. नुसतं दूध नाही पिते तिघं पण. त्यामुळे थोडं दूध, अर्धं दूध आणि अर्धी चहा असं मिक्स करून देते. आणि आज चहा थोडी शिल्लक ठेवल्या गेली होती. तर जी जास्तीची चहा होती ते मी कपांमध्ये थोडी थोडी टाकून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे किती छान रंग आलेला आहे भाजीला. आता याच्यामध्ये हे केळी छान शिजलेली आहे. आता याच्यामध्ये थोडा साबुदाणा टाकून घेते मी. जास्त साबुदाणा नाही टाकलेला आहे, थोडाच टाकलेला आहे. आणि व्हिडिओला मी वॉइस ओव्हर देत होती आणि तेवढ्यातच माझ्या मैत्रिणीचा फोन आला. तर तुम्हाला आता आवाज येतच असेल रिंगटोनचा. तर तो माझाच मोबाईल वाजतो आहे, कन्फ्यूज होऊ नका आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर बघा मी इथं त्या केळीच्या भाजीमध्ये थोडा साबुदाणा आणि शेंगदाण्यांचं कूट माझ्याकडे थोडंच होतं तेवढंच टाकलं. कारण आज मंगळवार आहे आणि आज लाईट गेलेली होती सकाळून, त्यामुळे मिक्सर लावताच आलं नाही. तर तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये किती छान दिसते केळी आणि साबुदाण्यांची भाजी. तर आता हा थोडा बटाटा होता शिल्लक राहिलेला, म्हणजे बटाटा मी उकडून घेतलेले होते. 2 बटाट्यांची भाजी केली आणि 2 बटाटे बाजूला ठेवलेले होते. तर श्रद्धाचं चालू होतं का मी एक रेसिपी बघितली आहे, मला तशी रेसिपी करून दाखव. तर मी तिला नाही सांगत होती पण अजिबात ऐकत नव्हती. तर बघा उकडलेला बटाटा, त्याच्यात साबुदाणे आणि हे नंतर शेंगदाण्यांचं कूट टाकलं होतं. कारण केळीची भाजी झाली आणि नंतर 15 मिनिटांनी लाईट आलेली. मग तेव्हा हे साबुदाणे वडे करायला घेतले मी. तेव्हा नवीन शेंगदाणे काढून घेतले होते. तर बघा कोथिंबीर, थोडंसं जिरं, मिरची पावडर हे सर्व टाकून मिक्स करून घेतलं. आणि आता बघा ते साबुदाणे वडे कसे बनताय ते. कारण काय भूक लागली? हो थांब देते जेवण देते. काय खातो? चहा बिस्किट खायचं?
दूध बिस्किट हां देते का. तर बघा हे साबुदाण्यांचं आणि बटाट्यांचं सर्व मिक्सचर जे होतं ते मी एकजीव करून घेतलेलं आहे. आणि रुद्रासाठी श्रेयासाठी थोडं प्लेटमध्ये वेगळं फिक्कं काढलं, कारण ते जास्त तिखट नाही खात आणि श्रद्धाला तर स्पायसी पाहिजे होतं. त्यासाठी तिच्यात अजून थोडं मिरची पावडर ॲड केलं आणि अशा प्रकारे हे वडे कढईमध्ये बनवून टाकले. आणि त्या वड्याचं काय झालं ते तुम्ही बघा, कारण श्रद्धाने ही रेसिपी व्हिडिओवरती बघितलेली, पण यूट्यूबवर ज्या ताईंनी ही रेसिपी दाखवली आहे ती थोडी मला चुकीची वाटते, कारण हे वडे इतके व्यवस्थित नाही झाले जितके मी नेहमी बनवते. तर नेहमी खूप छान होतात, पण ह्यावेळेस हे जे प्रमाण होतं ते प्रमाण मी करून बघितलं श्रद्धाच्या सांगण्यावरून, पण ते वडे एवढे व्यवस्थित नाही झाले. त्याच्यामध्ये खूप तेल राहिलं आतमध्ये आणि थोडेसे साबुदाणे पण साईडने निघत होते त्याच्यातून. तुम्ही बघू शकता कढईमध्ये काही वडे तर डायरेक्ट कढईत टाकता बरोबरच पूर्ण साबुदाणा आणि बटाटे पूर्ण पसरून गेलं. तर खूप मला असं वाईट वाटलं का बुवा एवढं सोन्यासारखं अन्न आणि मातीसारखं झालं. ते खाण्याला पण एवढा इंटरेस्ट नाही आला, कारण त्याच्यामध्ये तेल खूप राहत होतं, त्यामुळे कोणी जास्त खाल्लं पण नाही त्यांना. मी जास्त खाल्लं पण. हाय गाईज, पोरीसोबतच सुरू करून खाऊन घेतो. तर अशा प्रकारे माझे साबुदाणा वडे अजिबात जमलेले नव्हते. ही रेसिपी मी टाकणार नव्हती, पण असं वाटलं मला तुम्हाला दाखवायची. काही यूट्यूबवरती पण काही ज्या रेसिपी आहेत ते चुकीचं मेजरमेंट दाखवतात, आणि असं जे व्यक्ती करून बघते तिच्या वस्तू अशा वेस्ट जातात. तर सर्वांना माझी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही जे पण रेसिपी यूट्यूबवर दाखवतात ती व्यवस्थित मेजरमेंटमध्ये दाखवायची, कारण कोणी जर का ती रेसिपी ट्राय केली तर त्यांना प्रॉब्लेम यायला नको. तर चला मी आता व्हिडिओचा एंड करते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.